माध्यमातून त्याचबरोबर कैलासवासी लक्ष्मण मात्रे यांच्या आठवणीनं आपण नेहमीच उजाला देत असतो. मात्र आज महेंद्र लक्ष्मण मात्रे व्यासपीठ अर्थात हा व्यासपीठ जो आहे सर्व सामाजिक जे आहेत गावातील प्रत्येक मंडळ जे आहे जे स्पर्धा ठेवत असतात त्यांचा हा व्यासपीठ हाच आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील तोच नाव व्यासपीठाला आहे. तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे आणि आजच्या पहिल्या ग्रामीण क्रिकेटला इथे आपण सुरुवात करत आहोत. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. त्याचप्रमाणे याआधी तुम्ही सुनीलजी शेळके सरांचा गोड आवाज ऐकला. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर गुळवे स्मृती चषक 2025 ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहतात. काळ साहेबांचा वाढदिवस देखील होता. आदरणीय गजेंद्रजी गुळवे साहेबांच्या माध्यमातून ही तुम्ही स्पर्धा पाहतात. तसेच संपूर्ण त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचा देखील मी आवर्जून उल्लेख या स्पर्धेमागे करेन आणि अतिशय चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं ही नियोजित आयोजित करण्यात आलेली आहे. कारण सिटी इमर्जिंग फॉर्मॅट तसेच ग्रामीण फॉर्मॅट या दोन फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. सामन्याला आपण सुरुवात करूया. प्रथमतः आपल्याला फिल्डिंग करताना संघ पाहायला मिळणार आहे भूमी 11 मांड आणि प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला दिसणार आहे संघ सुवर्णादेवी टेमघर. सलामीची जोडी देखील आता मैदानात आतमध्ये दाखल झालेली आहे. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच ऑन करायची आहे आणि नक्कीच एक मॅच एक्स्ट्रा असेल आजच्या दिवसामध्ये. तिचं अनाउन्समेंट थोड्याच वेळात आम्ही करू. सर्वप्रथम आयोजन कमिटीच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती घेऊ तेव्हाच तो मॅच अनाउन्समेंट करणार आहोत. मॅच ऑन करायची विशाल. या सामन्याला आपण सुरुवात करूया. कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करा आणि स्टॉप वॉच देखील आम्ही स्टार्ट करीत आहोत. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं टाकायची आहे ती गोष्ट लक्षात ठेवा. अदरवाईज एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये अंतिम 5व्या षटकामध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. सामन्याला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी अक्षय आणि त्यांच्या समवेत विघ्नेश आणि फर्स्ट बॉलिंग मार्कवरती चिंटू दरम्यान तयार होतात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. 5 ओव्हरचा हा सामना आहे. आजची दुसरी रात्र. अतिशय चांगला खेळ आपण कालच्या पहिल्या दिवसामध्ये पाहिला. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर टाकायचा होता बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रन दरम्यान इथे सुरुवात झाली या पहिल्या सत्राला. धाव फलक आता 1 वरती. 5 षटकांचा हा सामना आहे आणि एकंदरीत ज्याप्रमाणे खेळ या क्रीडांगणावरती चालला आहे कालच्या दिवसामध्ये आवर्जून सांगावंसं वाटतं की 5 ओव्हर मिनिमम तुम्हाला 11 रन पर ओव्हर 12 रन पर ओव्हर इथे बनवायच्याच आहेत. ड्राईव्ह करायचं होतं बट स्लाइस झालं होतं. बॉल दरम्यान शॉट थर्डला गेलं आणि मिसफिल्ड इथे झाली आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार या पहिल्या सत्रामधला. पहिला चौकार आला. बघा जर आपण रिप्ले पाहिला तर अगदी बॅट देखील हातामध्ये फिरली होती बट तरीसुद्धा जो फार मोठा गॅप आहे ना शॉर्ट थर्डला त्या गॅपमध्ये अगदी बरोबर हा बॉल गेला. 4 धावा इथे मिळतात. फुल लेंथ होता. समोरच्या दिशेने फटका कळेल. आता रनआउटची शक्यता होईल का बट तसं काही होणार नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बॉलर बॅक स्ट्रोक खेळलं होतं आणि अगदी चेंडू स्टम्प्सवरती देखील आदळला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. टीम सुवर्णादेवी टेमघर संघ खेळतो आणि एक चांगली टीम आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधली आणि त्याचप्रमाणे त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा संघ खेळतो. टिटवाला परिसरामध्ये सातत्याने ज्या टीमचा आपण चांगला खेळ पाहिला आणि सातत्याने भिवंडी परिसरामध्ये ते भरपूर साऱ्या स्पर्धा खेळत देखील असतात. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट. आता बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आहेत. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलपेक्षा जास्त इथे काही मिळणार नाही. या धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 6 धावा धावफलकावरती. 6 ऑन द बोर्ड. आज देखील आमच्या समवेत समालोचन कक्षामधनं काका म्हात्रे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचप्रमाणे ॲज अ मेन ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत साहिल शेळके आहे. तसेच काका म्हात्रे सरांचा आवाज सर तुम्हाला ऐकायला मिळणारच बट त्यासोबत संदेशजी पाटील सरांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.
आणि याआधी आपण सिटी इमर्जिंग फॉर्मॅट शेड्यूलमध्ये आपण सुनीलजी शेळके सरांचा देखील घोडाबाज ऐकला. धावफलक या एका धावेसमोर स्कोर कार्ड आता 7 वरती आहे. नेक्स्ट बॉल आता देखील जर आपण पाहिलं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डला हा बॉल फील्ड केला जातो, मिळेल फक्त एक सिंगल. पहिल्या षटक कोणत्या प्रकारे रिस्क इथे घेतला जात नाही, पूर्णपणे सेन्सिबल क्रिकेट इथे दोन्ही बॅटर्स खेळतात. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस आणि त्यामध्ये फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा इथे बनवला गेला. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण याच वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे यूट्यूबवरती. आणि जेही प्रेक्षक सध्या सगळीला या भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद घेतात यूट्यूबवरती, त्या प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन, चॅनलवरती जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ, यस दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनचा मधील धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. मांडा अगेन्स्ट टीमगर ही बाटल आपण पाहत आहोत आणि यात नंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी मी आताच इन्व्हाइट करतो. यानंतर केवणी दिवे त्यांचा अगेन्स्ट जुनांदुर्खी ही बाटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. फुल लेंथ होता, बॅटचा अगदी टोला लागला, स्वतः बॉलर आता चेंडूपर्यंत पोहोचतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड 10 धावा धावफलकावरती. कोणत्या प्रकारे विकेट इथे गमावलेली नाही आहे टीम सोनादेवी टीमगर टीमने. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर योग्य वेळेवरती इथे समाप्त झालेलं आहे, कारण या सामन्याला आपण सुरुवात केली होती ठीक 7 वाजून 58 मिनिटांनी सुरुवात केली होती आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं साहिलजी तर करेक्ट 3 मिनटं लागली फक्त या फर्स्ट ओव्हरसाठी. आणखीन जर आपण पाहिलं येत्या 4 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक असेल या पहिल्या 17मध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमच्याकडे येत्या 3 ओव्हरसाठी 17 मिनटं असतील. सेकंड ओव्हर अशोक दरम्यान इथे तयार होतात आणि स्पेशली आम्ही समालोचन भरपूर साऱ्या स्पर्धामध्ये करत आहोत, बट जेव्हा समालोचन करत होतो आणि फर्स्ट टाइम मांडा टीमला जेव्हा पाहिलं होतं तेव्हा कोण 12th मॅन होतं मला आठवत नाही, बट अशोक डिंडा त्यांनी नाव सांगितलेलं होतं. असं डिंडा म्हणून त्यांची ओळख आहे टिटवाला क्रिकेटमध्ये. आणि हा देखील एक चांगला खेळाडू. आणि सध्या घडीला आपण पाहिलं तर इथे पहिलं षटक बॅलन्सेबल गेलं, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा इथे आला. मग टायमर सुरू आहे, 16 मिनटं आता राहिलेली आहे टीम मांडा येत्या 3 ओव्हरसाठी. अशोक आले सेकंड ओव्हरमध्ये ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पायांवरती आदळला, लाऊड शॉट, बट अंपायर समत नाही आहेत. लेग बाईजचे एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. आणि चेंडू जसा पायावरती आदळला पूर्णपणे अंपायरची जर आपण प्रतिक्रिया पाहिली तर यस योग्य निर्णय त्यांनी इथे दिला, कारण जर पाहिलं गेलं तर इथे लेग बायची एक सिंगल इथे मिळाली. धावफलक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 11 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र प्रगतीपथावरती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे सुरू आहे. नेक्स्ट बॉल आता लॉफ्टेड फटका रडारमध्ये रेंजमध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवलंय काव कॉर्नर पार. पहिला धमाका या इनिंग मधला षटकार. क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात मदत तो करी, संकटकाळी जनतेसाठी पुढे उभा तो राही. षटकार येतो लाजवाब फटका. बॅटचा रिदममध्ये ज्याप्रमाणे हा चेंडू आला त्याप्रमाणे बॉलवरती मोहर लावली गेली होती की इट्स ह्यूज वन. षटकार येतो, धाव फटका या 6 धावांच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 17 वरती. आणि आता मोठे फटके खेळायला खऱ्या अर्थाने इथे सुरुवात आता केली गेली आणि असे फटके खेळायचे देखील आहेत, कारण 5 ओव्हर आहेत. मी उल्लेख केला की मिनिमम 55 to 60 तुम्हाला बनवणं आवश्यक असेल आणि त्यातनं जर आपण विचार केला तर हा फटका महत्त्वाचा होता. चला बॉल अवेलेबल करून द्यायचा, विनंती असेल बॉल अवेलेबल करून द्या मैदानाच्या आतमध्ये. बघा मॅच बॉल जर रिटर्न आला असेल तर त्यासोबत तुम्ही मॅच कंटिन्यू करू शकता.
षटकार इथे आला. धावफलक आता 17 वरती, 17 ऑन द बोर्ड. स्वर्गीय प्रभाकर गुळवे स्मृती चषक 2025 हा थरार तुम्ही पाहतात. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा. डे सेशन तर कंप्लीट झाला, नाईट सेशनला आपण सुरुवात इथे केली. ग्रामीण फॉर्मॅटमधनं आजच्या रात्रीमधली ही पहिली लढत, टेमगर अगेन्स्ट भूमी 11 मांडा, ही लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलक या एका धावेच्या मधीने स्कोर करता 18 धावा धावफलकावरती. बघा साहिलजी, जो उल्लेख मी जस्ट केला की 5 ओव्हर आहेत, मिनिमम 55 to 60 ते बनवणं आवश्यक असेल. कारण आपण कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये देखील पाहिलं की 11 रन पर ओव्हर, 12 रन पर ओव्हर एक चांगला टोटल आहे या क्रीडांगणावरती. आणि त्या दृष्टिकोनातून इथे ही जी चांगली पार्टनरशिप बनलेली आहे ती इथे महत्त्वाची होती. बॅटची कडा आणि विकेट कीपर इथे मिस्टेक करणार नाही आहेत. कॅच पकडली जाईल, पकली सफलता इथे मिळेल आणि बॅटर बाद झालेत. विघ्नेश, राहुल नाईक, प्रदीप पाटील, गोष्ट त्याचे भारी. दिलीप शेठ, सर्व मित्र त्याच्या बरोबरी. महिला आणि साऱ्या जनतेचा पाठीराखा आला. सारे मिळून धमाल करू. प्रेक्षकांना नम्र विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये बसू नका प्लीज. जे बॅनर आहे त्या बॅनरच्या बाजूला कोणीही थांबू नका, नम्र विनंती असेल. जो भिंतीवर बसलेला आहे, मेन गेट जो आहे तिथे त्याला लगेचच उतरायचं आहे. मॅनेजमेंट टीम, आपण फिरता राहायचं आहे. आणि बघा त्यासोबत आणखीन एक सूचना की बघा मॅच जर सुरू आहे तर प्लीज कोणी ग्राउंडमधनं जाऊ नका, कारण फार मोठी स्पर्धा मित्रांनो. सो रिक्वेस्ट असेल की प्लीज प्रेक्षक की सामना जर सुरू आहे तर ग्राउंडमधनं प्लीज कोणी जायचं नाही आहे. ऑन साईडला स्लॉटमध्ये होता, पिकअप स्ट्रोक डिलिव्हर केला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाखा येत्या क्षणी, विवेक पवारची पॉवर दाखवणारा हा फटका, षटकार. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. कालच्याच दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण साहेबांचा वाढदिवस अगदी थाटामाटाने या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रेट केला. काल गजेंद्रजी गुळवे साहेबांना शुभेच्छा देण्याकरिता भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आणि साहेबांचे गुरुवर्य सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्यासमवेत भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांनी देखील या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये भेट दिली. कारण एक फार मोठं व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व सर्वांनी गजेंद्रजी गुळवे साहेबांच्या माध्यमातून हा मेगा इव्हेंट आपण पाहत आहोत. हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर गुळवे स्मृती चषक 2025 हा थरार. आणि ग्रामीण क्रिकेटला आज आपण या रात्रीमध्ये सुरुवात केली आणि पहिला सामना टीमगर अगेन्स्ट मांडा. आणि या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे झाला आहे समाप्त. आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 25 आणि खेळ बाकी आहे येत्या 3 ओव्हरचा या पहिल्या सत्रामध्ये. आणि वेळ साहिलजी काय लागली त्याची देखील माहिती पोचवा. 10 मिनटं लागलेली आहेत या 2 षटकांसाठी. म्हणजे येत्या 2 षटकांसाठी टीम मांडा तुमच्याकडे 10 मिनटं आहेत. चला त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतात. या तिसऱ्या षटकामध्ये फहीम वरती विश्वास दाखवला गेला. बघा 10 मिनटं आहेत आणि टायमर सुरू आहे. फहीम षटकाला सुरुवात करा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय विवेक पवार. या टीमचा खऱ्या अर्थाने बॅटिंग क्रमाचा पाठीचा करा. विवेक दरम्यान क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहतो. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा भिवंडी क्रिकेटचं जर आपण क्रिकेट पाहिलं तर मोस्ट ऑफ ग्राउंड्समध्ये तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटची पिच पाहायला मिळते. बट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची हीच तर खास बात राहिली की नेहमी तुम्ही जेव्हाही याल तुम्हाला मातीची सरफेस, मातीची विकेट
इथे पाहायला मिळते आणि मातीच्या सरफेसवरती खेळण्याची शैली जी मजा वेगळी आहे आणि सध्या सगळीला प्रॉपर क्रिकेट आणि वेल ऑर्गनाइज क्रिकेट. स्लॉक स्वीप ऑन साईडला, बॉल गेला ऑन साईडला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. फहीमच्या अगेन्स्ट हा मोठा फटका, विवेक पवारचा षटकार. विवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. काय लाशवा फटका आणि जर आपण पाहिलं तर गुडघा टेकवून ऑन साईडला डीप मिड विकेट रिजनला क्लिअर केलं. षटकार येतोय, धाव फळक आता 31. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळायचा, मिस्क्यू स्ट्रोक, काऊ फेसला फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाही. मॅचची गोल्डन विकेट, कारण विवेक पवारला डगआउटची दिशा आता इथे दाखवली फहीमने. धक्का लागला दुसरा आणि फार मोठा धक्का इथे लागतोय टीम तेमघरला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच केवनी दिवा आणि जुना अंदुरकी टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे आणि त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ 2 दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आमच्या गावातील आई गावदेवी भादवड 40+ आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा 40+. बघा भादवड गावचं क्रिकेट देखील फार मोठं आहे, कारण भरपूर मोठे मोठे लेजंड या गावामधनं कराडताने तालुका क्रिकेटला मिळालेले आहेत आणि त्याच गावामधनं 2 40+ दिग्गज संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये ॲज अ एक्झिबिशन मॅच इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. फहीमचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत रन्स पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक आता 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये आता येणारे 2 चेंडू आणखीन आहेत. नेक्स्ट बॉल. फहीमचा बॉल हार्ड लेंथ बॉल होता, पुल करायचं होतं पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नव्हता. मिडल फक्त एक सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचा 1 या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू असेल या 3rd ओव्हरमधला. एकंदरीत 34 धावा धावफलकावरती आहे, जो मी करार्थन प्रेडिक्शन केलं होतं, जे मी सांगितलं होतं की मिनिमम 55 to 60 आणि ज्याप्रमाणे इथे बॅटिंग केली जात आहे तिथपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. नेक्स्ट बॉल. लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित, बॉल फील्ड करतात. मिडल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे एंड ऑफ द 3rd ओव्हर. 35 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम सुनादेवी टेमघर आणि खेळ बाकी आहे येत्या 2 ओव्हरचा. येत्या 2 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे आणि करेक्ट 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झालेली आहेत आणि 5 मिनिटं असतील या 4थ्या षटकासाठी. जरा त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. 2 मिनिटाचा एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे. डीजे मास्टरना आपण देऊया संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू डीजे. कारण की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्यांची नावं देखील पोचणं फार महत्त्वाचं आहे. विशाल, आपण डीजे तर चौकार षटकार विकेट नंतर नक्कीच वाजवत आहे, मात्र ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांची नावं देखील जाणं फार महत्त्वाचं आहे. ज्युनियरसाठी प्रथम पारितोषिक जो कॅश प्राईज आहे सन्माननीय लॉयना भिवंडी विद्यमान नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर उपशहर प्रमुख सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल यांचा आम्ही आभार व्यक्त करू. द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय हितेश नाईक तृतीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंडला पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून झालेली आहे सन्माननीय रणजित नाईक साहेब चतुर्थ पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. व्हॉट अ शॉट, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. इट्स अ ह्यूज वन, सिक्सर.
षटकार इथे येतोय. धावफलक या 6 धावांच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. आणि जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला चांगल्या रनगतीने रन्स इथे बनवले जातात. चिंटूवरती विश्वास इथे नक्कीच दाखवला गेला, बट पहिलाच बॉल मी म्हणेन खराब टाकला, कारण बॅक ऑफ लन डिलिव्हरी टाकली. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय, फ्लॅट पाटे स्ट्रोक. हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा षटकार. उडेल अशी बॅटिंग इथे होत आहे. 2 चांगले फटके इथे आले. धावफलक आता 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. चिंटूवरती प्रेशर. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. राऊंड द विकेट आले आणि त्याचा बेनिफिट इथे नक्कीच होईल. सुबता डाऊन दी बॉल आहे. 2 चांगले फटके आले आणि त्यात नंतर चिंटूचा पलटवार. कमबॅक सफलता मिळेल. धक्का आता लागला तिसरा. धन्यवाद डीजे. विकास दादो नाईक यांचं शुभ आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर भिवंडी 40+ विद्यमान सदस्य संतोष तरे दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच बाला नाईक सर्वच 40+ खेळाडू आलेले आहेत. सर्वांची नावं आपण घेऊ, मात्र आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये विशाल पाटीलच्या सोबत जाऊया. येस संदेश सर, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मागच्या दिशेने आता आपण जाऊया. यानंतर होणारा सामना पाहायला विसरू नका. केवनी दिवे टीम खेळेल अगेन्स्ट टीम जुनान दुर्गे. आणखीन एक मोठी बॅटल यात नंतर. आणि त्यानंतर जयदुर्गा बी आपल्याला फाईट करताना दिसेल 94 कामन टीमचा अगेन्स्ट. आणि आज श्री साई वरद 11 कुडूस त्यांचा अगेन्स्ट सागाव टीम देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार. क्या बात आहे. एकूण एक चांगल्या लढती आज ग्रामीण फॉर्मॅटमधनं आपल्याला स्वर्गीय प्रभाकर गुळवे स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि आता अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळाला. बॅटचा संपर्क होता की नव्हता हा प्रश्न मला निर्माण होतो. बॅटचा संपर्क होता. एक सिंगल मिळेल. तसेच सागाव टीमची उपस्थिती झालेली आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सागाव टीम आणि सागावचा जर आपण विचार केला तर डोंबिवली क्रिकेटमध्ये सागावमधनं आपण बाळू पाटील सरांचा मी आवर्जून उल्लेख करेन. भरपूर चांगले समालोचक आहेत आणि आमचे परम मित्र देखील आहेत. पूल करायचं होतं, बट जितका बाउन्स खऱ्या अर्थाने एक्सपेक्ट केला होता बॅटरनं तितका बाउन्स नाही पाहायला मिळाला. लेग बायचे एक सिंगल धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर काढायचा 49. 49 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक शेवटचा 1 या ओव्हरमधला. शेवटचा बॉल असेल, बट महत्त्वाची गोष्ट की मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आहेत आणि त्यांच्या समवेत भावेश आहे. 2 चांगले बॅटर. 49. नेक्स्ट बॉल पायांवरती टाकलं. अपील इथे झाली, बट ज्याप्रमाणे अंपायरची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली, कारण कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया नव्हती, हाईट फॅक्टर वाटत होतं आणि एक्झॅक्टली तेच असावं. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त दरम्यान 4 ओव्हरच्या खेळेस धावफलक टीक जाऊन पोहोचला. थोडंसं स्पीडअप करा आपण, कारण की याच्यानंतर एक प्रेक्षणीय लढत होणार आहे, त्याच्याकडे देखील आम्ही बोलणार आहोत. मात्र आजच ज्यांना भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे कमिटी म्हणून सदस्य पद जाहीर झालेलं आहे. विकास जाधव नाईक आपल्या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आमचे अंपर खोत सर, आपका हार्दिक स्वागत है. मोस्ट वेलकम. बघा, अगदी योग्य वेळेवरती 4 षटकं कंप्लीट झालेली आहेत 19 मिनिटांमध्ये. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवला गेला. बॉलर तयार होतात. संकेतवरती विश्वास दाखवला गेला आणि धावफलक 50 अप 50 धावा धावफलकावरती. मी एक्झॅक्टली याच तर टोटलचा उल्लेख मी आधी केला देखील होता. आणि 50 बनलेले आहेत. संकेत लास्ट ओव्हरमध्ये आणखीन या 50 मध्ये किती ॲड होऊ शकतात, कारण इथनं जितक्याही बनतील प्रत्येकी रन इथे लढण्यासाठी मदत करणार आहे टीम सोनादेव टेमघरला. हा बॉल लीव केला, सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल.
अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. आणखीन 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत. 51 ऑन द बोर्ड. भरपूर सारे प्रेक्षक देखील जोडले गेलेत आज या स्पर्धेच्या माध्यमातून. लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आहेत उपस्थित. मिस्टेक होणार नाही. कॅच इथे पकडली जाईल. सफलता इथे मिळेल आणि बॅटर बाद झाले दरम्यान इथे भावेश. गावोगावी कशी वाजली तुतारी, गावोगावी कशी वाजली तुतारी, झाला या जय जयकार. निवडून आला या सुरेश म्हात्रे, बाल्या मामा खासदार. निवडून अतिशय चांगले संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. आदरणीय गजेंद्रजी गुळवी साहेबांचे गुरुवर्य आणि भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. पण दरम्यान इथे जर मॅचची जी आपण जर परिस्थिती पाहिली तर बघा रन्स मी म्हणेन की चांगल्याच बनवलेल्या आहेत. कारण 51 आहेत आणि 4 चेंडू आणखीन इथे शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॅटच्या आतली कडा लागली. फायनलीला फिल्डर बॉल फील्ड करतात. मिळेल एक सिंगल. धाव फलक दरम्यान या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 52 ऑन द बोर्ड. बावन्न धावा धाव फलकावरती. न्यूमॅन बबल्या मैदानाच्या मध्ये आलेला आहे आणि आमचे या स्पर्धेचे आयोजक भावी नगरसेवक तन्मय मालावकर यांनी लागत 3 चेंडूमध्ये 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आणि मला असं वाटतं की ती संधी आता त्याला मिळणार नाही आहे कारण 2 चेंडूच बाकी आहेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर ऋषिकेश आहेत. येस 3 चेंडू बाकी आहेत माफी सुद्धा. पण ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडवरती. बॅटची कडा इथे लागली. बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला बॉल इथे फील्ड केला जातो आणि नो बॉलचा इशारा. रनआउटची शक्यता आणि डायरेक्ट हिट. काम तमाम. रनआउट च्या स्वरूपामध्ये बॅटर इथे बाद झालेत आणि रिव्ह्यूची मागणी देखील केली गेली आहे. सो चेक देखील केले जाईल. बट बॅटर इथे रनआउट आहेत. गावोगावी हाला मिळेल. बघा अंपायर चेक केले जाते. अजून देखील निर्णय आलेला नाही आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. New man in at number 7. फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता. लीडिंग एज फ्रीडचा बॉल होता. दॅट्स वाय एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. आणि एकंदरीत जर आपण इथे विचार केला तर एक्साइटमेंटमध्ये आम्ही देखील विसरून गेलो की मागील चेंडूवरती तो लीगल बॉल होता आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर या बॉलवरती एक सिंगल इथे कंप्लीट झाली. धाव फलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 54 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचा अगदी टोला लागला. डीपमध्ये मिड विकेटला फुलर इथे उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. रनआउटची शक्यता झाली असती बट जर आपण पाकलं तर इथे थ्रो थोडा खराब आला.
आणि तोपर्यंत इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील या 2 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरीस टोटल रन्स बनवल्या गेल्या 56 आणि 57 धावांचं लक्ष असेल. टॉस देखील आता केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत संदेशजी पाटील सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण टॉस जो आहे तो आपण पाहुण्यांच्या शुभास्ते करणार आहोत. सन्माननीय हिरामन गुलवी साहेब उपजिल्हा श्रमजी संघटना परीक्षक यांच्या शुभास्ते हा टॉस जो आहे आपण करत आहोत. एक प्रेक्षणीय लढत असणार आहे. तिथे दोन्ही टीमचे कॅप्टन सुनीलजी दिवेकर आणि संतोष तरे आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि हिरामन गुलवी साहेब आमच्यासोबत जुळत आहेत टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमला आपण या स्पर्धेचा एक सुंदर असा नाणा जो आहे कॉईन जो आहे दाखवत आहोत. एका बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक. सुनील दिवेकर यांचा कॉल आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि आलेल देखील तेच आहे. पाहुण्यांचं धन्यवाद. आपण बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर. थोडीशी चर्चा इथे आपण करूया. सुनील दिवेकर यांनी हा महत्त्वाचा टॉस जिंकलेला आहे. कसं वाटतं, कसं फील करतोय? बॅक टू बॅक आपल्याच गावच्या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय लढत खेळण्याची तुम्हाला संधी मिळाली. काय म्हणणार स्पर्धेविषयी आणि फ्लड लाईटबद्दल काय म्हणणार तुम्ही? सर्वात प्रथम तर मी गजेंद्र भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो, कारण त्यांनी दोन्ही संघांना खेळण्याची संधी दिली आणि त्याच्यात फ्रंट लाईटमध्ये खेळण्याचा मोका ही खूप चांगली गोष्ट असते. टॉस जिंकलेला आहे. तुम्ही काय पहिला बॅटिंग की गोलंदाजी करणार? आम्ही गोलंदाजी करणार. गोलंदाजीच्या जोरावर तुम्ही मागचा मॅच खूप चांगला खेळलं होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातून निसटलं मॅच. मात्र या स्पर्धेमध्ये उलटफेट करण्यासाठी ते देखील खेळतात आणि तुम्ही देखील. मॅच रंगतदार होईल 100%. मॅच सर्व खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न करतील आणि मॅच खूप रंगतदार होईल. आपल्या संघासाठी शुभेच्छा. संतोष तरे, आपला खेळ खूप सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहेत. गावदेवी स्पोर्ट्स टीमला आत्तापर्यंत तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज देखील भरपूर पटकवल्यात. मात्र आता प्रेक्षणीय लढत आहे, म्हणजे गाव मर्यादित हा खेळ असणार आहे, म्हणजे फ्रेंडशिप मॅच. कसं वाटतं, कसं फील करतो गजेंद्र गुलवी यांच्या शोमध्ये? नाही, चांगला शो ठेवलेला आहे. असा प्रत्येक वर्षी त्यावेळी ठेवावा आणि आम्हाला संधी द्यावी, बस एवढीच विनंती. टॉस तुम्ही जिंकला असं तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच असणार. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये तुम्ही कोणत्या खेळाडूला फॉलो करताय? नाही, एक महान खेळाडू आहात तुम्ही. कोणता खेळाडू आहे टेनिस क्रिकेट बॉल ऑल इंडिया अशा कोणत्या खेळाडू तुम्ही फॉलो करताय की त्याला बघून तुम्ही क्रिकेट सुरू केला? भावेश पवार. क्या बात आहे. भावेश पवार यांचे फॅन आहेत चांगलेच. संतोष तरे, टॉस झालेला आहे. जयदुर्गा संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडासा वेळ देखील मी घेत नाहीये, कारण की ग्रामीण क्रिकेटकडे आपण बोलणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. काका मात्रे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. चला, फलंदाज अजूनही आलेला नाहीये. टॉस झालेला आहे तरी देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. लक्षात असू द्या, जेव्हा टॉस समाप्त होईल तेव्हा मॅच सुरू होणं फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात असू द्या. चला फलंदाज पाठवा. एकच मिनटं काका, कारण की शुभागमन झालेलं आहे आमच्या या स्पर्धेमध्ये, ज्यांची अफाट मेहनत लागलेली आहे आणि खास करून जयदुर्गा संघाचे माजी क्रिकेटर आहेत कैलाश नाईक जादूगर यांचं शुभागमन झालेलं आहे. तसेच लॉयन ऑफ भिवंडी संजयबाई मात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी नम्र विनंती करते की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. भाई, आपण व्यासपीठावर यावा हीच आयोजकांची विनंती असेल. O2 कॉम बॉक्स. धन्यवाद. संदेश दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकला. तर संपूर्ण समालोचन आणि त्याचबरोबर सूत्रसंचालन, पाहुण्यांचं स्वागत हे खूप चांगलं योगदान असतं आणि ते खरं तर गेले 2 दिवस संदेश दादा पाटील भादवड यांचा निश्चित एक जबाबदारी त्यांनी पार केली. त्यांचा हार्दिक अभिनंदन. वळी आपण मैदानाकडे. सोनाईदेवी स्टेमघर आणि हो माय गॉड, आम्हाला ज्याने प्रेरणा दिली, आम्हाला चांगला समालोचनाचा नाद दिला, आज जे काही आहे या भिवंडी क्षेत्रामध्ये माझा आवाज पोचत आहे, माझे मार्गदर्शक रवींद्र तरे सर देखील उपस्थित झालेले आहेत. A1 सूत्रसंचालक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, खास करून संजयभाई म्हात्रे यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. तसेच नरेश दादा म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं वेलकम अँड बॅक टू क्रिकेट. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूया. आणि सोनादेवी टेमघर ज्या संघाने तब्बल आपण 56 धावा धापलकार नोंदवल्या 5 षटकामध्ये आणि 57 धावांचं लक्ष ठेवले. प्रति षटक 11.40 सरांनी. सलामीची जोडी मैदानामध्ये नौशाद आणि केतन ही जोडी मैदानामध्ये आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज आवेश पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे आपण पाहायला मिळाला होता. इथे मात्र आपण पाहतात पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, कारण चेंडूची अर्थातच उंची ते पाहिली गेली आणि या ठिकाणी पंचांनी स्वैर म्हणून अर्थात नो बॉल म्हणून इथे घोषित केला आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पंच गोकुलदास पाटील सर, स्वप्नीलजी पाटील सर कल्याण, परेशजी महाचंद कोंडगाव आणि आज शकील कोटी सर भिवंडी हे 4 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे यावी. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 10 ते 12 पंच रनअप आपण या ठिकाणी पाहत आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस यावेळीचा चेंडूमध्ये पूल करण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक येतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इथे मध्ये फ्री हिट होतं, त्यामुळे फलंदाज निश्चित धावचीच्या रूपाने बाद होऊ शकला असता. इथे धावांचं योगदान मिळेल आणि आपण पाहता की एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोचल्या त्या 2. बिनबाद 2 सुरुवात आहे. एका धावेने आपलं खातं इथे उघडलं गेलं ते फलंदाज नौशादने. केतन मात्र समोर आहे. जसं केतन हे नाव आपण मगाशी घेतलं होतं, केतन म्हात्रे हे डोंबिवलीचं एक अतिशय मोठं नाव. तुम्हाला आम्ही त्याच्याबद्दल बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. वळी या मैदानाकडे यावी. मात्र ॲक्रोजलाईन घेण्याचा प्रयत्न, पण चेंडू आपण पाहतात उजव्या इष्टीच्या जवळून चेंडू इथे थोडासा बाहेर निघाला. चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्रशिक चेंडूवर येतोय तो पण 1 धाव आणखीन धावफलकावरती नोंदवली गेली. विकेटच्या हॅट्रिकसाठी सुदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आवेश पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच सुदेश म्हात्रे यांचे मेहवाने आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून आवेश आपल्यास एक सुवर्ण संधी आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी. आणि शुभ आगमन होत आहे या स्पर्धेचे सर्व सन्माननीय श्री गजेंद्र गुळवी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे वासुदेव म्हात्रे वासू काका, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम बॅक टू क्रिकेट. तर नक्कीच सन्माननीय आयोजक गजेंद्र गुळवी सरांचा आपण या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यांचा काल वाढदिवस मोठ्या उत्साहात आपल्याला पाहायला पडला. अगदी यूट्यूबच्या माध्यमातून लाडक्या मायबाप प्रेक्षकांनी पाहिलं की केवढा मोठा सन्मान इथे मात्र आपण पाहायला मिळते या मैदानामध्ये. इथे मात्र आपण पाहतात या ठिकाणी मात्र फलंदाज केतन 0 धावसंख्या खेळतोय. धावफलकात वाढ झाली. एकूण धावफलकात धावाले 4, बिनबाद 4. सुरुवात आहे भूमी 11 मांडा या संघाची. 57 धावांच्या लक्षाचा पाठलाग. गोलंदाज आवेश. यावेळी मात्र यॉर्कर चेंडू फ्रंट फूट जर गेलाय पद झाली तर थोडंसं चांगलं पाहायला मिळालं. मिडान क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक लाँगॉन चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलक इथे नोंदवली. 11.40 प्रति षटकं ही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भूमी 11 मांडा या संघासाठी आपण पाहायला मिळतं. सोनादेवी टेमघर स्थानिक संघ आहे. घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर काली याचा उल्लेख केला होता की घरच्या मैदानावरचा संघ हा नेहमी एक प्रबल दावेदार ज्याला म्हणला तर स्पर्धेच्या माध्यमातून. आणि काल देखील आपण तो खेळ पाहिला होता. पण कालचा दिवस देवरुंग संघाने गाजवला ज्याने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. पहिला संघ ठरला. रिव्हर्स फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे आणि इथे कव्हर पॉईंटवरून चेंडू इथे गेला. सी मार्च्या पड गेला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. मधून आलेला हा षटकार 7-8 या धावसंख्येवर तो खेळतोय. एकूण धावा धावफलकावर आल्या त्या 11. बिनबाद 11. चांगली सुरुवात आहे. खेळाचं दुसरं सत्र तुम्ही पाहतात. वळी या मैदानाकडे यावी. आणखीन एक फुलटॉस चेंडू घेतलाय. चेंडू आपण पाहता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर या ठिकाणी येतोय आणि त्याचबरोबर आपण पाहतात या ठिकाणी मात्र 11 या धावसंख्येवर पहिला फलंदाज मात्र गमावला भूमी 11 मांडा संघाने.
आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर ज्ञानेश्वर म्हात्रे, त्याचबरोबर लक्ष्मण नाईक आणि दीपक तरे. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स 40+ सर्व खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत, कारण की आज प्रेक्षणीय लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे टॉसचा रिझल्ट जो आहे तो जयदुर्गा संघाच्या पक्षात गेलेला आहे आणि त्यांनी शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे, तो म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स भादवड या संघाला. कुठेही जाऊ नका, पाहत रहा. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित स्वर्गीय प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेला एन्जॉय करा आपण काका म्हात्रे यांच्या कॉमेंट्रीला. तर या ठिकाणी मात्र आपण पहिलं षटक आपण पाहिलं. इथे नौशादचा प्रयत्न मात्र फसला होता, पूल केला होता चेंडू आणि 8 या धावसंख्येत मैदानात परतवे. नवीन फलंदाज अशोक मैदानामध्ये आणि गोलंदाज अक्षय आमच्या अतिथी कक्षाच्या यांकडून. यावी डावेशीच्या बाहेरचा चेंडू, काय जबरदस्त फ्लिक केलं चेंडूला. चेंडू आपण पाहतायत लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू बंदुकीच्या गोळीप्रमाणे सीमापार झाला आणि आला एक सुंदर फटका, चौकार 4 धावा. त्रिमूर्ती फ्लिकचा फटका तुम्हाला पाहिला, ज्याला पॅडल स्वीप जे म्हणलं जातं. इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये फलंदाजाने मारला, केतनच्या बॅटमधून चौकार. बघता बघता धावा धावलकार 15, एक गडीपात 15. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय. यावी चेंडूला खोदून काढला, आपण पाहता चांगला चेंडू होता. गोलंदाजच्या डोक्यावरून साधारणतः मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र एक धाव, आणखीन एक धावपलकार इथे नोंदव गेली आणि संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदलली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, चांगली खेळपट्टी, मातीची, थोडंसं हिरवगार मैदान देखील आपण हे पाहतात. आणि खरं तर टेमघरचं हे मैदान, भादवडचं मैदान म्हटल्यानंतर अर्थातच एक मंचित क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव लौकिक असलेलं मैदान नेहमी पाहायला मिळतं. वळू आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अतिथी कक्षांकडून पुढचा चेंडू. यावी मात्र फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. सुंदर चेंडू, गुड लेग स्पॉटचा वापर केला. उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू इथे फेकला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला, निर्धाव चेंडू सांगता झाली. क्षेत्राची विरोचना जर तुम्ही या ठिकाणी पाहिले तर यष्टीरक्षक यष्टीच्या काही अंतर दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग तुम्ही पाहतात. एक क्षेत्ररक्षक कवर पॉईंटला आहे, एक अर्थातच इथे डीप एक्स्ट्रा कवर, एक वॅडिश लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑफ. ही रचना ऑफ साईडला. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू, ड्राईव्ह केला चेंडूला. इथे मात्र पाहतात आपण शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणि डीप एक्स्ट्रा कवरच्या मध्ये फेकी चांगली होती, मात्र इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर होता, त्याने चेंडूला पकडलं. एक धाव, आणखी धावपलकावर नोंदवली. धावपलकात वाढ झाली 17 धावा धावपलकावर. 17 आणि खतरा असं नेहमी म्हणतात क्रिकेटमध्ये. 13, 17 ही अशुभ धावसंख्या, 21 हा शुभांक, 26 ही शुभ आणि अशुभ अशी धावसंख्या. भले आपण आज यंत्रयुगामध्ये आहोत, आपण जर आपण पाहिलं तर अर्थात कॉम्प्युटरच्या युगामध्ये आहोत, पण काही श्रद्धा निश्चितच क्रिकेटमध्ये पाळल्या जातात. 17 आणि खतरा असं म्हणतात. वळी या मैदानाकडे अक्षय. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू होता, मधल्या यष्टीच्या दिशेने आतमध्ये येणारा एक पाऊल पुढे सरकत चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अर्थात स्विप केलं, चेंडू गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तो म्हणजे एक धावीचं योगदान मिळालेलं फलंदाज अशोक याच्या खात्यांमध्ये त्याने आपले खातं उघडलं. एक धाव, 18 धावा धावलकावर. 57 धावांचा लक्षाचा पाठलाग आहे. 11.40. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावा 11 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये टिचून मारा करतोय गोलंदाज अक्षय. समोर मात्र केतन असेल, जो खेळतोय वैयक्तिक 7 या धावपलकावर. आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. एकच धावीचे योगदान इथे पुन्हा एकदा मिळू शकेल. एक धावीचे योगदान धावपलकात एकनी वाढ होते आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्त धावपलकार धावा आल्या त्या 18 धावा धावपलकार इथे पाहायला मिळाल्या. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, काल या स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा सन्माननीय गजेंद्र गुलवी भाऊंचं काल वाढदिवस होता, मात्र लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे काही कामानिमित्ताने बाहेर होते, मात्र आज त्यांचा हा मान सन्मान या व्यासपीठावर खास करून भिवंडीचे विद्यमान नगरसेवक, त्याचबरोबर लॉयन ऑफ भिवंडी आपला नगरसेवक आणि आई गावदेवी स्पोर्ट्स भादवड 40+ आणि सन्माननीय नरेशदादा म्हात्रे तसेच रवींद्र तरे सर, आपण सर्वांनी पुढे यायचं आहे आणि आपण सर्व
आपल्या शुभास्ते सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचा आपण वाढदिवसानिमित्ताने हा मान सन्मान आपण करायचा आहे. मैदानामध्ये जरासं पाणी घेऊन जायचं आहे, मैदानामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. या आपण टीव्ही मॉनिटर पाहतोय आपण. काल ज्यांचं वाढदिवस लखलखती तारे काल या स्पर्धेमध्ये चमकले, आज काहीतरी कामानिमित्ताने बाहेर होते. संजयभाई म्हात्रे मात्र आज ठीक अगदी उपस्थित राहिले आणि कालचा दिवस जो होता आज पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये आणलेला आहे. म्हणजेच डबल असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये जितकं तुम्ही चांगलं कराल ना तितकं चांगलं नाव होईल. म्हणून संजयभाई म्हात्रे यांनी हा मानसन्मान आज थेट ते भिवंडीमध्ये आले, भिवंडीमधून गावामध्ये आले आणि आज गावामध्ये असलेल्या स्पर्धेमध्ये गजेंद्र गुलवी यांचा हा मानसन्मान त्यांनी सर्वांनी मिळून केलेला आहे. आपल्या टीम मॉनिटर पाहायला मिळते दीपक तरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, त्याचबरोबर लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे, त्याचबरोबर रवींद्र तरे सर, नरेश म्हात्रे आणि संतोष तरे या सर्वांच्या शुभास्ते हा मानसन्मान. भिवंडी 40+ संघटनेचे लाडके अध्यक्ष आहेत संजयभाई म्हात्रे, त्याचबरोबर सदस्य आहे संतोष तरे आणि त्याचबरोबर सर्व आपण पाहतोय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. विकास दादो नाईक यांना देखील पद जो आहे सदस्य जाहीर करण्यात आलेला आहे, ते देखील इथे उपस्थित आहेत. कुठेही जाऊ नका, यानंतर त्यांना खेळताना देखील बघणार आहोत मैदानामध्ये. तर धापलकर आपण पाहतात 19 धावा धापलकर. एकच मिनिट, आपल्या उजव्या हातावर एक टावर बंद झालेला आहे. सचिन पवार, यस आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मॅच ऑन करायची आहे. चला आपण मॅच ऑन करा. तर मैदानाकडे वळूया. 19 धावा धापलकर आल्या, 2 षटकं इथे समाप्त झाली. अक्षय यांनी 8 धावा खर्च केल्या, चांगली गोंजी केली. नवीन गोलंदाज मिलिंद या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहणार स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून 30रं षटक घेऊन गोलंदाज मिलिंद आहे. एक फलंदाज मात्र मैदानातून गमावला होता, नौशाद, ज्याला बाद करण्यात यशस्वी ठरलं होतं. गोलंदाज या ठिकाणी दरम्यान यावेळचा चेंडू पंचांनी निश्चित नो बॉल म्हणून घोषित केलं आहे. विंडेकेच्या दिशेने चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला तर तोपर्यंत मात्र सहजगत्या 2+1 3 धावांचं योगदान इथे मिळेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने 10 प्रकारे खेळाडू बाद होतात त्याच्यामध्ये अर्थातच धावचित म्हणजे जर रनआउट हे फक्त फ्री हिटच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतं. आणि अर्थातच फ्री हिट म्हटल्यानंतर फलंदाजाला निश्चित एक सुवर्ण संधी असते की कसाही चेंडू मारायचा आहे. मैदानावर बाहेरचा प्रयत्न इथे केला जातो. धावफलकात वाढ होईल 22 धावा धावफलकावर. 2 धावाचं योगदान अशोकला मिळालं. 4 या वैयक्तिक धावसंख्येत खेळत असताना क्षेत्राची विरचना आपण इथे पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन एक अर्थातच आपण पाहिलं तर इथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आणला गेला आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता इथे डीप पॉईंट आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहत आहे आणि एक लॉंग ऑफ ही विरचना ऑफ साईडला. ऑन साईडला मात्र आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. या विरचनेतून पुन्हा एकदा पुढचा चेंडू अतिशय सुंदर खोरे चुंडेऊ का दिशा टप्पा अतिशय चांगला होता. तो गोलंदाज मिलिंदचा निर्धाव चेंडूची सांगता झाली. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करतोय भूमी 11 बांडा, टिटवाळा परिसरातून आलेला संघ आहे. तर दुसरीकडे सोनादेवी थेमगर हा इथला संघ म्हणजे भूमिपुत्रांचा संघ ज्याला म्हणला आता. पुढचा चेंडू यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात बरोबर आला नाही. चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतो आहे तो पण आणखीन एक धावीचं योगदान. खरं तर चौकार षटकारांची गरज आहे. आणि जसं आपण पाहिलं की मागच्या सत्रामध्ये आपण सांगितलं होतं की हल्ली एका षटकामध्ये सहज 6 षटकार मारणे फलंदाज पाहिले, 6 चौकार मारणारे फलंदाज आपण पाहिलेत. हे देखील योगदान नेहमी पाहायला मिळतं. 1 धावीचं योगदान 23 धावा धावफलकावर. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडूला अर्थात या ठिकाणी फ्लेक केलं. चेंडू जाईल इथे अर्थातच डीप फाईन लेग सीमारेच्या पलीकडे जा इशारा पंचांच्या माधून येईल आणि 4+1 5 धावांचा आणखी योगदान.
वेळेस खराब गोलंदाजी पाहायला मिळतं का फ्री हिट पुढचा चेंडू असेल. 2 चेंडू अर्थात इथे नो बॉल आली त्याच्या षटकामध्ये आणि त्यामुळे फलंदाजांना एकच संधी इथे आपल्याला पाहायला मिळाली. फ्री हिट पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी 28 एक गडी बाद. यावेळी मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला फ्री हिटचा विशेष फायदा उचलू शकणार नाही फलंदाज. समोर फलंदाज खेळत होता तो अर्थातच या ठिकाणी केतन म्हात्रे. वेलकम. शुभागमन होत आहे मुख्य व्यासपीठावर. हनुमान तरे काका यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आई एकवीरा सेवक असं म्हणूया आपण लक्ष्मण गुलवी मामांचं देखील शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान आतमध्ये चेंडूला फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहतात वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पण इथं चेंडूची फेकी अतिशय चांगली होती आणि तोपर्यंत धावफलकात आणखीन एक धावेचं योगदान इथे वाढेल. चांगलं क्रिकेट खेळलं जाते, चांगली खेळपट्टी आणि त्याचा पुरेपूर वापर इथे पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 29 धावफलकावर आल्यात. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पहिल्या षटकात आवेश, दुसऱ्या षटकात अक्षय, त्यानंतर मिलिंद. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र जबरदस्त टायमिंग शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरमधून चेंडू थांबणार नाही आहे आणि बघता बघता चेंडू जातोय. 1 बाउंड चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे. एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. मात्र आपण पाहतात की तिसरे पंच या ठिकाणी अर्थात पाहतील की हा चौकार आहे किंवा षटकार हे पाहिलं जातील स्क्रीनच्या माध्यमातून. कारण आपण पाहतात तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहणी केली जाते आणि त्याच्यातून निर्णय काही क्षणात पुन्हा एकदा आपल्याला मिळेल. निर्णयाची प्रतीक्षा आहे. तिसरे पंच पाहतात इथे आमचे शकील कोटी सर भिवंडी. कारण तिसऱ्या पंचांच्या मधून नेहमी आपण पाहायला मिळतं की आमचे पंच कुठल्याही संघावर कोणत्याही अन्याय होणार नाही याची निश्चित खात्री करतात, दक्षता घेतात. आणि दरम्यान निर्णय या ठिकाणी येईल. ये संपायर एक निर्णयाची अजूनही आपण प्रतीक्षा करत आहोत. कारण एक कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता आमचे पंच घेतात. षटकार आहे की चौकार हे इथे पाहिलं जाईल. वेळ थोडासा जातोय, हरकत नाही आहे. कारण डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतात की या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला होता की आतमध्ये टप्पा पडून गेला ह्याची पाहणी या ठिकाणी केली जाते. सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. अजय पाटील यांच्या माध्यमातून जो समोर या स्पर्धेचे आयोजक गजेंद्र भाऊ गुलवी आणि त्याचबरोबर ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार बाल्यामामा यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. सोबतच या स्पर्धेचे आयोजक गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या माध्यमातून देखील 1000 म्हणजे 2000 रुपयाचा पारितोषिक त्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू हिट होतो तर नक्कीच एक फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आपण या ठिकाणी पाहायला मिळाली. आमच्या अर्थात आयोजकांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सन्माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपये सलग आपण जर इथे डायरेक्ट हिट झाला. कारण आपण दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी कटआउट आपण पाहत आहेत. तर थोडासा वेळ निश्चित जातोय. निर्णय या ठिकाणी काही क्षणात येईल. आणि षटकार 6 धावा. षटकार इथे घोषित केला आहे. पंच शकील कोटी सरांच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान इथे मिळेल.
षटकार 6 धावांचं योगदान. धावपलका धावा येतात त्या 35. आता मात्र गरज आपण पाहणार आहोत ती 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे होतोय. 23 धावांची गरज आहे. मिलिंदचे षटक मात्र थोडंसं निश्चित महागडे षटक या ठिकाणी ठरतोय, जे स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून गोळीसाठी सज्ज आहे. कारण 2 नो बॉल आपण त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर हा षटकार देखील इथे आलाय. 22ची गरज आहे. वळी या मैदानाकडे 35 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हा चेंडू हलकासा निश्चित खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतः गोलंदाज जातोय शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्रशी चेंडू येऊन गोलंदाज चेंडू उचलेतो म्हणजे 1 धाव आणखीन धावपलकार नोंदवली. 36 धावा धावपलकावर. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतात ते हे षटक क्रमांक 3 महागडे षटक याची सांगता इथे झाली, ज्या षटकामध्ये मिलिंद आमचे गुणलेखक या ठिकाणी अर्थातच साहिल शेळके जे पिंपळघरचे रहिवासी आहेत सांगतात की या षटकामध्ये त्यांनी धावांचं अर्थात मोठं योगदान इथे दिलं. आणि आता मात्र समीकरण बनेल येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये 21ची गरज आहे. प्रति षटकात 10.50ची सरासरी इथे असेल. या षटकात तब्बल मिलिंद यांनी 16 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 10, त्यानंतर अक्षयने 8, या मिलिंदनी 16. आता पाहूया कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलसाठी सज्ज असेल. पुढची लढत ही प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मैत्रीपूर्ण लढत ज्याला म्हणलं जातं. तर नवी षटक गोलंदाज अक्षय आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन अक्षय येईल. अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती, फक्त त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. एक चांगली गोलंदाजीचा प्रत्यय निश्चित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 21ची गरज आहे. 12 चेंडू आणि 21ची गरज असताना अक्षय गोलंदाजीसाठी येतोय. 10 ते 12 पण जर रनअप आहे. पंचांच्या डावीकडून मध्यम गती मारा गोलंदाज या ठिकाणी करतोय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग हे 2 क्षेत्ररक्षक तैनात असताना पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. या ठिकाणी मात्र मोठा फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. वाडिश लॉंगॉनच्या मधून चेंडू सीमारेषे पकडे. षटकार 6 धावा. पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र 6 धावांचं योगदान तब्बल आपण पाहिलं तर अशोक 2 षटकारांच्या माध्यमातून खेळतोय. 18 या धावपलकावर. 9 चेंडूमध्ये 18 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि केतननी 8 चेंडूमध्ये 12चं योगदान दिले. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदललं. येणारे 11 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावांची. 11 चेंडू 15 धावा. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 4चं अंतर या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकारांनी अर्थातच समीकरण थोडंसं बदललं आहे, पण तो क्रिकेट असा खेळ आहे की अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत कोणताही क्रिकेटचा पंडित सांगू शकत नाही की नेमका कोणता संघ जिंकतो. कारण 6 चेंडूमध्ये 1 धाव असताना देखील डोंबिवली परिसरामध्ये त्या धावा निघाल्या नव्हत्या, हे देखील मी पाहिलं आहे. आणि अर्थातच वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पुन्हा एकदा लॉंगॉन अर्थात वाडिश लॉंगॉनवरून चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलं आहे. अक्कुट्टबाई चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतोय फलंदाज अशोक. 6 धावा. समीकरण पूर्णपणे बदलले, कारण 12 चेंडूमध्ये 21ची गरज होती आणि आपण पाहता 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा धावपलकर इथे आल्या. अक्षयच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार इथे मारण्यात गेले आणि अशोक यांनी आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये तब्बल 24चं योगदान इथे दिले. आता मध्ये समीकरण बनेल. गरज आहे ती 9 धावांची. त्यामुळे सामन्याकडचं आपण साधारणतः कडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 57च्या लक्षाचा पाठलाग करताना भूमी 11 मांडा हा संघ विजयाच्या जवळ जात असताना या ठिकाणी माझा चांगला चेंडू फलंदाला पूर्णपणे अशोकला या ठिकाणी अर्थातच बीट केला होता. चेंडू पायाला शरीराला स्पर्श करतो. लेग बायचा इशारा 85 चेंडू गेला तो शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावपलकर नोंदवली. 8ची गरज आहे. 3 चेंडू या ठिकाणी आपण पाहतात अर्थातच 5 षटकांचा सामना आहे.
अक्षय पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी मस्त चेंडू होता मधल्या दिशेने फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतो थोडंसं मिसफिल्ड, ज्याला दुष्काळ 13वा महिना असं म्हणतात. इथे मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 धावा सहजगत्या धावफलकावर नोंदवल्या. या 2 धावा मिळतात त्या फलंदाज केतनच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होईल आणि संघाची धावसंख्या 2 पुढे सरकेल. एकूण धावफलकात वाढ होईल. धावफलकात धावा येऊन पोहोचला त्या या ठिकाणी 51 6ची गरज आहे. सामना सोपा झाला आहे. यावेळी आपण पाहतात 99% सामना पूर्णपणे झुकला आहे आणि या ठिकाणी एक सुरेख कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला चेंडूला अडवतोय. तो पण 1 धाव आणखीन धावफलकार नोंदवले. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळेल. 5ची गरज आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे विजयाच्या समीप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी अक्षय आणि समोर मात्र फलंदाज असेल यावी अशोक. या ठिकाणी अशोकने चेंडूला मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे पंचांचा इशारा येतोय. हा शानदार षटकार आणि हा विजयी फटका. इथे मात्र भूमी 11 मांडा संघ विजयी होते. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. काय फलंदाजी केली ती या ठिकाणी मात्र अशोकच्या बॅटमधून, ज्याने तब्बल या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 30 धावांची खेळी, ज्याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून खेळी सजवली. शिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी योगदान दिलं आणि अशा प्रकारे भुविलन मांडा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. या संघाचं हार्दिक अभिनंदन. सोनाया देवी टेमगर संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अर्थात 30 धावांचे योगदान देणारा अशोक या ठिकाणी ठरतोय सामनावीर. त्याला विनंती आहे अतिथी कक्षामध्ये यायचे ते मान्यवरांच्या शुभस्ते आपल्याला सामन्याचं पारितोषिक देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, आपण जरासा देखील वेळ घेणार नाही आहे, कारण की एक प्रेक्षणीय सामना इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी संजयभाई म्हात्रे देखील आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. रवी सर आपण थांबायचं आहे, नक्कीच आपण व्यासपीठावर थांबायचं आहे. अशोक इज अ मॅन ऑफ द मॅच. अशोक आपण व्यासपीठावर यायचं आहे. 30 धावांची खेळी आज आपल्या संघासाठी पहिला सामना इथे जिंकलेला आहे ग्रामीण पूलमधून, तो म्हणजेच भूमी 11 मांडा टीम संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हारलेल्या संघाचं देखील कौतुक. पुढील येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा. सुंदर अशी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अँड एक गिफ्ट हॅम्पर आहे, तो देखील आपण देणार आहोत या व्यासपीठावर. एक ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण व्यासपीठावर पोचवायचं आहे. आणि अशोक आपण इथे यायचं आहे व्यासपीठावर. चला, शतरक्षण लावून घ्यायचं आहे जयदुर्गा 40+ टीम आणि लगेचच डगआउटमध्ये बसून घ्यायचं आहे आई गावदेवी स्पोर्ट्स 40+ संघाने. लगेच सामन्याला सुरुवात होईल. हे आमचं VIP डाईज, जिथे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेब आणि नरेंद्र गुलवी साहेब थोडीशी चर्चा करतायत. तसेच आमचे मार्गदर्शक रवींद्र तरे सर, आदर्श शिक्षक आणि शिक्षक सेना भिवंडी अध्यक्ष, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हिरामनजी गुलवी साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके, सर्वांचे परिचयाचे नरेशदादा म्हात्रे यांना आपण पाहताय या टीम मॉनिटरवर. तसेच आमच्यासोबत आमचे हनुमान तरे बाबांना आपण पाहतायत. त्यांनी सोबतच लक्ष्मण गुलवी, कौशल गुलवी मागच्या बाजूला थोडीशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच अजय पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅन ऑफ द मॅचसाठी अशोक इज अ मॅन ऑफ द मॅच. अशोक आपण यायचे. पाहुण्यांचं शुभ आगमन देखील या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. अशोक आलेला आहे. यस, मोस्ट वेलकम अशोक. आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय नरेशदादा म्हात्रे, आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. सन्माननीय गरक्याबाई डोंगरे आणि त्याचबरोबर शंकर डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही स्वर्गीय सकुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. त्यानंतर कैलासवासी राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा गिफ्ट हॅम्पर जो आहे आम्हाला अजय पाटील यांनी दिलेला आहे, आपण तो देत आहोत.
रवी सरांच्या शुभ हस्ते. तर प्रेक्षणीय लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि दरम्यान पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आपण बदल करूया. अर्थातच गेले 2 दिवस आपण या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकता सरवली पाड्याचे विशाल दादा पाटील यांचा आपण आवाज